सकाळपर्यंत जरा लवकर आवरलो कारण 20 जार चिल्ड पाणी एकदम द्यायची ऑर्डर आलती. मग जार बीर असं धुवून सगळं भरून घेतले. आता जाऊन पोच करून यायचंय. मी आता जी गार पाणी भरालतो ना ती एवढे चिल्ड आहे की जी मोटर मी भरालतो त्या मोटरीला पण पाणी सुटले. म्हणजे एकदम गार पाणी देणार. जार घेऊन येऊन पोचले. येऊन पोच केलं पाणी. तर पाणी उतरून गावात आवरून जायचंय आणि गाड्यावर जायचंय. गर्दी चालू झाल्या गाड्यावर. काल दिलेलं जार 15 जार दिलेलं कार्यक्रमात ते पण आता जाता गावाकडे घेऊन जायचं. चाबुसकवाडीला जार द्यायला गेलतो आता. ते जार जाता ते ही पण घेऊन जायचंय. चीन टपाक डमडम सोबत आहे. मग काय सुट्टी नॉट. आमची अखंड पार्सल जेव्हा चालू आहे. आता जस्ट 40 समोसा आणि 50 कप चहाची ऑर्डर आली म्हणून ऑर्डर तयार केल्या. पार्सल असं सगळं बॉक्सात एकदम झकासपैकी पॅक केले आणि पार्सल आज द्यायचं आमच्या शाळेत. येऊन पोचलो आमच्या शाळेवर समोसेच पार्सल द्यायला गेलतो. देऊन पार्सल गाड्यावर पोचलो. गाड्यावर पोचल्या जळण संपलं होतं. मग काय गाडी आपलं छोटा हत्ती घेतलोय. 100 किलो घेतलं आणि 3 बघते तर काय विठ्ठल काका पण आलते जळण न्यायला आज. आता जस्ट गाड्यावर लाकडं उतरून आलतो आणि आज बंडा सुट्टीवर असल्यामुळं पाणी वाटायची जबाबदारी माझ्यावर आल्या. मग असं घराकडे आलोय जार भरायला. जार आणि बाटल्या भरून सगळं गावात रोट मारायचा दिवसभर. आता जस्ट नुसता निम्मा रोड झालाय आणि गाडी सगळी मोकळी झाली. आता परत घराकडे जाऊन बाटल्या भरून आता दिवसभर बाटल्या वाटतच बसायला लागते. आजच्या पाण्याच्या बाटल्याचा रोडचा समाप्त. दिलीप काका यांच्या दुकानात गेला. आता आवरून बिवरून जेवून जायचं गाड्यावर. पाणी वाटून झाले. आता जेवून आवरून गाड्यावर जायचं म्हटलं. आणि कुठलं काय अमोलदा म्हणते माझ्याकडे जाणार आहे एकदम कामाला अचानक. मग आता बिन जेवता चाललोय गाड्यावर. गाड्यावर येऊन पोचले. माल संपलाय. विकासाचा आहे एकटाच आहे. मी आणि विकासाचा दोघच. अमोल सरकार आलेत. आता जायचं जेवायला. तर राहून आलतो आता गोडाऊनमध्ये कारण आले टेबल खुर्ची उतरायला. तर टेबल खुर्ची उतरायचंय. भाड्याने दिलेलं आले. टेबल खुर्ची घेऊन आलोय गाड्यावर आणि इथं चालू झाल्या गर्दी. रणजितांना गिरायक तर चालू झाले. माल सोडायचा चाला इकडे. 3 चाकाच्या डमडमच संपलाय सीएनजी तर संपलाय. मग काय बसून चालत नाही तसंच कारण गाडी रोज फिरतीवर असते. मग जायचं आता सीएनजी भरायला आली पंपावर. पण इथं गर्दीले म्हणून मग आमच्या आज माणसाला दिलो गाडी सीएनजी भरायला. रांगा लय लागले सीएनजी ला. कर काय आपल्या गाडीची टायर व्हीआयपी एंट्री सोपान कुंभार यांच्याकडे दिली करायला. गाडी लावली सीएनजी भराय. मोबाईल त्यानं गाडी तेवढी लावली सीएनजी भरून. आता जायचं गावाकडे गडबडीनं. अंडी पण संपली होती. मग संघ अंडी पण घेऊन जावा म्हणून आता आलतो अंडी घ्यायला. अंडी घेतलेत. चालली गावाकडे. म्हणजे कसं एकाच बाणात 2 शिकार झालेले आहेत आपली. पेट्रोलची पण बचत झाली आणि पैशाची पण बचत झाली. आमच्या गावचा आहे कर्नाटकी बेंदूर. त्यानिमित्त सलग 5 दिवस बैल पळवत असतात आणि आज त्याचा बाजार आहे. आणि उद्या जो कर्नाटकी बेंदूरचा बाजार आहे. मग काय उद्या धुळाच आणि उद्या बैल पळणार म्हणल्यावर सगळं अखंड आमच्या आसपासचे गाव आणि आमचं गाव तर उद्या सगळे ह्या रोडवरच असते. तेव्हा तुम्हाला पण उद्या या मिनी शर्यतीचा कर्नाटकी बेंद्राचा व्हिडिओ नक्कीच धावणार.